नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत CSC मधून आपण जे काही शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज हे करतो, तर हे ऑनलाईन अर्ज करता वेळेस आपण काही बारीक गोष्टीचा यामध्ये विचार करत नाही। तर यामध्ये जे काही महत्त्वाचे असे पॉइंट आहे, या पॉइंटकडे आपले जे काही व्हेली आहे, तर यामध्ये नवीन व्हेली असू शकतात किंवा जुने व्हेली पण याच्यामध्ये असू शकतात, तर ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात। तर मित्रांनो, फॉर्म भरता वेळेस आपल्याला या गोष्टीची माहिती असणे हे आवश्यक आहे। तर कोणत्या गोष्टीची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये येतो, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आल्याच्यानंतर येथे फार्मर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण त्या शेतकऱ्याची जी काही बँक डिटेल आहे ती बँक डिटेल टाकून आपण येथे चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू याच्यावर क्लिक करतो। त्यानंतर आपण नंबर 2 ची जी काही स्टेप आहे फार्मर डिटेल्स, यामध्ये आपण ही जी काही माहिती आहे ही माहिती भरतो आणि येथे फार्मर कॅटेगरीमध्ये आपल्याला येथे 3 प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतात, ऑनर, टेनंट आणि शेअर क्रॉपर। तर यामध्ये ऑनर म्हणजे स्वतःची जमीन, टेनंट म्हणजे भाडेकरू आणि शेअर क्रॉपर म्हणजे ज्याला की आपण वाटेकरू किंवा बटाईदार असे म्हणू। तर बरेच व्हेली यामध्ये ऑनर हेच ऑप्शन निवडतात। जर आपली भाडे तत्त्वावर जमीन असेल तर आपल्याला टेनंट निवडायचे आहे। जर आपण वाटेकरू असाल, बटाईदार असाल तर आपल्याला शेअर क्रॉपर हे ऑप्शन आपल्याला इथे निवडायचे आहे। ही माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे फार्मर टाईपमध्ये आपल्याला इथे स्मॉल, मार्जिनल आणि ऑदर हे 3 ऑप्शनल येथे पाहायला मिळतात। तर स्मॉल म्हणजे 1 ते 2 हेक्टरपर्यंत ज्यांची जमीन आहे त्यासाठी आपल्याला हे ऑप्शन निवडायचे आहे। मार्जिनल म्हणजे 1 हेक्टरच्या आत जर जमीन त्या शेतकऱ्याची असेल तर आपल्याला तेथे हे ऑप्शन निवडायचे आहे। आणि ऑदर म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर आपल्याला येथे ऑदर हे ऑप्शन निवडायचे आहे। तर यामध्ये बरेच केंद्र चालक CSC व्हेली येथे स्मॉल हेच निवडतात आणि आपला जो काही फॉर्म आहे हा पुढे भरून घेतात। तर ही माहिती पण आपल्याला असणे गरजेचे आहे। त्यानंतर येथे क्रॉप डिटेल्समध्ये मी एक्झाम्पल म्हणून येथे हा डिस्ट्रिक्ट निवडतो, तालुका निवडतो, त्यानंतर महसूल मंडळ निवडतो, ग्रामपंचायत निवडतो आणि येथे व्हिलेज निवडतो। हे निवडल्याच्या नंतर आपल्याला इथे क्रॉपमध्ये हे जे काही पिकं असतील ही पिके आपल्याला इथे दाखवली जातील। तर आपण ज्यावेळेस कोणतेही एक पीक घेतो, इथे आपली जे काही सोविंग डेट आहे म्हणजेच पीक लागवडीचा दिनांक तो आपण इथे टाकतो। त्यानंतर आपल्याला इथेच ऑनरशिपमध्ये आपल्याला इथे पाहू शकतात की ऑनर, टेनंट, शेअर क्रॉपर आणि मिक्स हे परत 4 ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर हे जे काय आहे ऑनर, टेनंट आणि शेअर क्रॉपर याची माहिती मी तुम्हाला आत्ताच दिलेली आहे। तर मिक्स म्हणजे ज्या शेतकऱ्याची जमीन ही सामायिक असेल आणि आपण जर सामायिक क्षेत्राचा विमा जर भरत असतान तर आपल्याला इथे मिक्स हे ऑप्शन आपल्याला इथे निवडायचे आहे। ही माहिती पण असणे आपल्याला गरजेचे आहे। त्याचप्रमाणे येथे अटॅच्ड डॉक्युमेंटमध्ये नंबर 4 चे जे काही ऑप्शन आहे टेनंट सर्टिफिकेट, जर भाडे तत्त्वावर जमीन असेल तर आपल्याला तेथे त्याचप्रमाणे मित्रांनो येथे अटॅच्ड डॉक्युमेंटमध्ये आपण इथे बँकेचे पासबुक अपलोड करतो, त्यानंतर इथे 7/12 किंवा 8 अपलोड करतो, त्यानंतर इथे सोविंग सर्टिफिकेटमध्ये आपण पीक पेरा हा अपलोड करून घेतो। त्याचप्रमाणे इथे टेनंट सर्टिफिकेटमध्ये आपल्याला जर भाडे तत्त्वावर जमीन असेल तर ते सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करायचे आहे, किंवा आपण जर सामायिक क्षेत्राचा विमा भरत असाल तर ते सर्टिफिकेट या रकान्यामध्ये आपल्याला अपलोड करण्याची आवश्यकता आहे। तर हे होतं एक CSC व्हेलीसाठी महत्त्वाचं असं एक अपडेट। अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।